श्रीवर्धन विधानसभेची जागा ही काँग्रेस आय पक्षालाच मिळावी अशी जोरदार मागणी माणगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केली। रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी माणगाव पक्ष कार्यालयात दुपारी 12:30 वाजण्याच्या वेळेत महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठक पार पडली। यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस चिटणीस डॉक्टर नरेंद्र सिंग, माणगाव तालुका काँग्रेस पक्ष अध्यक्ष विलास सुर्वे, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष सादिकभाई राऊत, तळा तालुका अध्यक्ष शरद भोसलेंसह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीत श्रीवर्धन येथील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत तथा नामांकित कार्यकर्ते वाडकर यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तदनंतर चंद्रकांत पाटील यांचे स्वागत सादिकभाई राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन केले। काँग्रेस तालुका अध्यक्ष विलास सुर्वे यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माणगावकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप केला। मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काँग्रेस माणगावात तारल्याचे सांगितले। काँग्रेसच्या राजवटीत संजय गांधी निराधार योजना, पल्स पोलिओ यांसह अनेक लोकाभिमुख योजना राबवल्याचे स्पष्ट केले। श्रीवर्धन विधानसभेची जागा ही काँग्रेस आय पक्षालाच मिळावी अशी मागणी सुर्वे यांनी लावून धरली। या बैठकीला काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इम्तियाज कोकाटे, गणपत गमरे, विजय तोंडणकर, सज्जाद सरखोत, वेटू पवार, खेळू गांभीर, महादेव आडीत, प्रकाश पालव, समीर बोरकर, तस्लीम बुरुड, श्री राजा, अब्रार काळोके, शब्बीर इब्राहिम, सौ अनिता महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।